हॅलो, वेलकम बॅक. होळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हसमुख धोडी, तर समोर बॅटर तुषार पालवे. पहिल्या चेंडूवरती एक धाव परिपूर्ण करताना दोन फलंदाज आपण पाहिले, तुषार पालवे आणि अनिकेत बाबरे याला आपण पाहत आहेत. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल दोन संघाच्या माध्यमातून. एका साईडनं नाणेफेकीचा गोल जिंकून क्षेत्ररक्षण करताना राणी शिगाव संघ आणि दुसऱ्या बाजूनं फलंदाजी करताना रोहन ब्रदर्स सातपाटी. पहिल्या चेंडूवरती एक धाव. यावेळेस फुलटच चेंडू आहे, इनफिल्डला ब्रेक केलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, मिसफीड होतोय, पुनश्च एकदा स्टॉप करतोय, फेकतोय चेंडूला. मिळतील 2 धावा बॅटर अनिकेतला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावा फलकावरती. चांगली या ठिकाणी कॉम्बिनेशन आपण पाहतायत रोहन ब्रदर्स सातपाटी संघाच्या माध्यमातून. राईट आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन जे बेस्ट एव्हर कॉम्बिनेशन म्हटलं जातं. यावेळी स्वीप केलंय, चांगल्या रीतीने डेलिकस टच केलाय, फक्त टायमिंग आणि चेंडू या ठिकाणी निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 रन. धन्यवाद. चांगला फटका अनिकेतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा गोलंदाज हसमुख धोडी. चांगला टप्पा होता, संधी होती, विकेट किपरला झेल मात्र होणार नाहीये. एक धाव मिळेल अनिकेतला. अनिकेतच्या बॅटमधून एक धाव येते आणि फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा. चेंडू फेकून झाले 4. पॉवर प्लेचं बंधन या ठिकाणी आपण पाहतायत. पहिले 2 षटक या ठिकाणी आपण पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कल बाहेर आपण ठेवू शकतायत. दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कल बाहेर. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न तुषार पालवे यांचा बीट होताना प्लेड अँड मिस आणि तदनंतर जो सेकंड पॉवर प्ले असेल तो बॅट्समन चॉईस असेल. 6 षटकांच्या अगोदर या ठिकाणी तो पॉवर प्ले घेणे बंधनकारक आहे. फलंदाजांना याची नोंद असू द्या. यावेळेस फुलटच चेंडू आहे, विकेटवरून धावू नका. जर दुसरी धाव देखील विकेटवरून घेतली तर 2 धावा तुम्हाला पॅनलाइज केल्या जातील आणि एक इनिंग 35 मिनिटांमध्ये परिपूर्ण करणे बंधनकारक आहे, याची नोंद असू द्या. ॲज अ कॅप्टन दोन्ही संघाचे धावसंख्या जर आपण बघितली P1 मध्ये रोहन ब्रदर्स सातपाटी या संघाचे जाऊन पोहोचते बिनबाद 9 धावा. धन्यवाद. जो भाई मायूस है, शादीशुदा है या बिना शादीशुदा, अब उनको घबराने की बिल्कुल भी जरूरत नहीं है. गोलंदाज या ठिकाणी किरण धोडी. यावेळेस हा चेंडू आपण पाहायला फेअर डिलिव्हरी पंच घोषित करतायत. निर्धाव चेंडूची सांगता होताना चांगला टप्पा पहिल्या चेंडूवरती पकड निर्माण करताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 2 बंधू हसमुख धोडीला आपण बघितलं आणि यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये हा गोलंदाज किरण. यावेळी स्कोरवर टप्प्याचा चेंडू होता, एकच धाव मिळेल तुषारला. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा फलकावरती. चांगली सुरुवात ॲज अ बॉलर किरण करतो या षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर 1 धाव मिळाले. अशा पद्धतीने 2 चेंडू मागे 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. पुनश्च एकदा यावेळेस समोर बॅटर असेल अनिकेत बाबरे. चांगला फटका यावेळेस आपण जर बघितला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अनिकेत बाबरेच्या बॅटमधून NCC ट्रॉफी 4 रन. डोंगरात
धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 14 रन. चेंडू फेकून झाले 3. पुन्हा किरण. यावेळेस देखील अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय ईशान किशन कॉपी बुक स्टाईल मध्ये. बॅक टू बॅक चौकार. बाजारातून नवी साडी आणली हाय, परदेश झालं पुरी मानस क्या नाही. बाजारातून नवी साडी आणली हाय, परदेश झालं पुरी मानस क्या नाही. धन्यवाद. धावांची गती 18. अतिशय सुरेख फलंदाजी अनिकेत बाबरे करताना. ते थर्रार चेंडू पाहायला मिळतोय परंतु लेंथ अचूक नव्हती आणि याच पंच दर्शवतायत. व्हाईट बॉल एकदा मिळते. धावसंख्या 19 धावा. चेंडू फेकून झाले 4. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं बंधन या ठिकाणी आपण पाहत आहेत. 30 सर्कल बाहेर 3 क्षेत्ररक्षक. 19 धावा. यापुढे पुनश्च एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अचूक फेकी होतंय परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही आहेत. 2 धावा येतील आणि 21 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीने फलंदाजी आत्तापर्यंत अनिकेत करताना. अनिकेतच्या बॅटमधून आपण जर बघितलं तर 6 चेंडूमध्ये 17 धावा. 283चा स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय. त्याच्यामध्ये 3 चौकार. दुसऱ्या बाजूनं तुषार पालवे 5 चेंडूमध्ये 3 धावा या पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक रेट 60. पुन्हा गोलंदाज किरण धोडी. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. एकाच धावेवरती स्टॅटिक 5 व्हावं लागतंय कारण की फ्लाइंग स्लीपमध्ये चेंडू गेला आणि यस या ठिकाणी सॅटिस्फाईड झाले एकाच धावेने. धावसंख्या 22. 22 रन बिनबाद. चांगली सुरुवात रोहन ब्रदर्स सातपाडे. गोलंदाज दीपेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सामान सस्ता भी और 4 स्टेप क्वालिटी चेक भी. Amazon फ्रेश से ग्रोसरी लाओ नहीं तो महंगा पड़ेगा. भैया इसके पैसे मैं दे दूंगा. दीपेश धोडी पहिला चेंडू या ठिकाणी यष्टीरक्षक बीट झाले. चेंडू लॉंग स्टॉप मध्ये आपण पाहत आहेत जाताना. तत्पूर्वी धावा मात्र मिळतील. पंच दर्शवत आहेत 22च्या माध्यमातून या ठिकाणी 2 धावा येत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 24 धावा या फलकावरती लागल्या जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज दीपेश यांना आपण पाहत आहेत ॲज अ बॉलर. षटक क्रमांक 3. पुन्हा पुढील चेंडू. यावेळेस देखील बिग हिट केलाय. शॉट ऑन जॅब केलाय. चेंडू या ठिकाणी सीमा रेषा पलीकडे. पंचांचं सिग्नल. यस इट इज अ 4 रन. यस या ठिकाणी षटकार पंत दर्शवत आहेत. यावेळेस पुनश्च एकदा अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. शॉट ऑन पूलचा फटका. अनिकेत राजेश बाबरेच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 36. 36 धावा. दीपेश पुन्हा एकदा एक्सपेन्सिव्ह ठरतोय. यावेळेस आपण पाहिलं पुनश्च एकदा
3 सलग बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक अनिकेत राजेश बाबरेचं वादळ आलंय. जसं जसं पाणी पड न पुशी मला याद कर, जसं जसं पाणी पड न पुशी मला याद कर. धन्यवाद. 42 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख फलंदाजीचं पृथ्थकरण करताना यावेळेस पुनश्च एकदा चौथा षटकार येताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग अनिकेत बाबरे, यू क्लास, यू ब्युटी. नजर तुझी दिवाना ग माल करत जाय करत जाय. नजर तुझी दीवानी रा मला करत जाय. धन्यवाद. 4 चेंडू आणि 4 सलग षटकार आणि 48 धावा फलकावरती. 5वा षटकार येईल का? क्वेश्चन मार्क. यावेळेस उडवलंय चेंडूला. चेंडू यावेळेस झेल गॅदर होणार नाहीये. 2 धावाचा प्रयत्न आहे आणि यास 2 धावा डेफिनेटली मिळतील आणि 2 धावेच्या सहाय्यानं 50 धावा. इथे 3 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाचे वाटेला सरकला पाय. गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाचे वाटेला सरकला पाय. अरब सामान आता काम जड जाय आपले घरात आता नसून बाय. अरब सामान आता काम जड जाय आपले घरात आता नसून बाय. जासला हातात सांग तू बासला. चल आबा नवरी नागाय आयाला घरचा काम होत नाय. 50 धावा फलकावरती 3 षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलंय. खूप सुंदर फलंदाजी आतापर्यंत करताना रोहन ब्रदर्स सातपाटी. Make the most out of the derivatives फलंदाज market. किरण Trade धोडी in यांना futures पण and options today. पाहू शकाल कमबॅक करावं लागेल. मागील षटक आपण जर बघितलं तर या ठिकाणी तुझ्या गाला यावेळेस आपण पाहिलं इनफिल्डला ब्रेक. तुषार पालवे यांच्या बॅट मधून क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. यस, इट इज अ 4 रन. दिलपुरी काला काला शोभून दिसतंय तुझ्या गालावर. तुझ्या ओठाला लाली तुझे गोरे गोरे गाल पोरे शोभून दिसशील माझाच माल. धन्यवाद. तुझी सागर धावसंख्या 54. यावेळेस फुल टॉस अँड आय एम द बॉस ही भूमिका होती, परंतु येथे फटका फसला होता आणि यस या ठिकाणी तुषार पालवे दर्शवत आहेत की टायमिंग प्रॉपरली झालं नाही आणि यस विकेट गॉन. वेणी केसा शोभून दिस ग तुझी सागर वेणी केसा शोभून दिस. धन्यवाद. 2 मिनिटाच्या आतमध्ये जाणं अनिवार्य याची नोंद घ्या. नवीन फलंदाज आपण रेडी राहायचं आहे. या ठिकाणी आपण नवीन फलंदाज पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. वीरेंद्र बाबरे या ठिकाणी पाहत मिळतोय. हलवार पद्धतीने या ठिकाणी खेळलं गेलंय. कमी वयामध्ये महाराष्ट्रभर वीरेंद्र भूपेंद्र बाबरेचं नाव गाजतंय. आपण सातत्याने पाहिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच 55 धावा. मागील षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार
अनिकेत बाबरेने लगावले होते आणि ही बॅटिंग क्लिप आपण जर बघितलं तर पाटील नेटवर्क या यूट्यूब चॅनलवरती अपलोड देखील होताना आपण पाहू शकाल. हे फास्ट कार्य आपण पाहू शकाल मिस्टर साहिल विलास पाटील ब्रँड ऑफ बहाडोल यांच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. यावेळेस हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं षटक आत्तापर्यंत आपण बघितलं आहे किरण धोडी यांच्या माध्यमातून. स्कोर कार्ड आहे 55 आणि चेंडू फेकून झाले 4. चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली आहे अनिकेत बाबरेच्या माध्यमातून. अर्धशतक येईल का यावर मात्र प्रश्नचिन्ह, कारण की वीरेंद्रने सांगितलं होतं की शांतपणे या ठिकाणी खेळा, 50 धावा परिपूर्ण करा, तदनंतर हल्ला बॉल करा. यावेळी चांगला चेंडू, टप्पा अचूक होता यावेळेस, प्लेईंग अवे फ्रॉम दी बॉडी आणि याच कारणास्तव फलंदाज बीट झाले. धावसंख्या 55 आहे फलकावरती, 1 गडी बाद आणि चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक 4 मधील 5. रोहन ब्रदर सातपाडिया संघ पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करताना. दुसऱ्या बाजूनं राणी शिगावा संघ. गोलंदाज किरण धोडी पुन्हा एकदा. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डला ब्रेक केलाय चांगल्या पद्धतीने. 2 धावा येतील. 2 धावेच्या सहाय्यानं 57 धावा आणि अनिकेत जाऊन पोहोचतोय 46 या स्कोर कार्डवरती. वैयक्तिक धावा चांगल्या पद्धतीने, त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 4 षटकार. धावसंख्या 4 षटकानंतर रोहन ब्रदर सातपाडी संघाची 57 धावा, 1 गडी बाद. हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई पोरी भुलेली. हिरव्या रानात धावसंख्या आपण पाहू शकाल 59 धावा फलकावरती. हसमुख धोडी समोर वीरू. फुल टॉस, गुड ना टेक और वीरू का 6 सर देख. षटकार 6. मालात कुणाई पोरी भुलेली. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई सिटी वाजली. हिरव्या रानात तांबड्या मालात धन्यवाद. कोणाई सिटी धावांची गती 65 धावा. वीरू बाबरे अप्रतिम सुरेख खेळी. षटकारानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक धाव परिपूर्ण करताना स्कोर कार्ड डबल 6 डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय. 66 धावा 46 धावसंख्येवरती अनिकेत बाबरे खेळताना. अर्धशतक येईल का यावेळेस? ऑन साईडला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळतील या ठिकाणी 2 धावा. वैयक्तिक 48 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय हा फलंदाज. खूप चांगली खेळी आतापर्यंत. मैदान गाजवण्याचं कार्य हे पाहायला मिळालं आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 68 धावा या फलकावरती. चेंडू फेकून झाले 4. 2 धावा दूर आहे अर्धशतकापासून हा फलंदाज. यावेळेस डेलिकेट टच केला गेला. 1 धाव 1 पाऊल पुढे पारताना पाहायला मिळतोय. 69 धावा फलकावरती. षटक क्रमांक 5 मधील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5. बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही 6 षटका अगोदरच घेऊ शकतायत. 6 षटकानंतर तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकत नाही याची नोंद असू द्या. गोलंदाज हसमुख धोडीच्या स्पेलमधील अंतिम चेंडू. समोर वीरेंद्र बाबरे. फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला हा फटका फ्लॅट 6 6 आणि धावसंख्या या 6 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते ती म्हणजेच 75. मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर
मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर मी शायनिंग मारत जाय ग तुझ्यावर शायनिंग मारत जाय मी शायनिंग मारत जाय ग तुझ्यावर शायनिंग मारत जाय तू माझ्या मनात मी तुझे ध्यानात तू माझ्या मनात मी तुझे ध्यानात माझी नजर ही लागेल हाय ग तुझ्यावर नजर ही लागेल हाय माझी नजर ही लागेल हाय ग तुझ्यावर नजर ही लागेल हाय नाही माझ्या मनात धावसंख्या 75 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अगे गोलंदाज प्रफुल्ल यांना आपण पाहू शकाल. प्रफुल्ल थोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना यावेळेस आपण जर बघितलं तर बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळतोय, परंतु सर्वांच्याच नजरा अनिकेतकडे असतील. वैयक्तिक 49 धावसंख्येवरती हा फलंदाज फलंदाजी करतोय. म्हणतात ना, शांततेच्या काळामध्ये जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावे लागते. आणि यावेळेस अर्धशतक अनिकेत राजेश बाबरे. आपण बॅट दर्शवायची आहे मैदानाच्या चहूबाजूने. यश टाळ्यांचा गजर येऊ द्या. या फलंदाजाकरता अतिशय सुरेख कामगिरी मैदान गाजवतोय. म्हणतात ना, मैदानात स्वतःला सिद्ध करण्यामध्ये वेळ घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये वेळ घालवतील. आणि आज आपण बघितलं तर पाटील नेटवर्कवरती 4 चेंडूमध्ये 4 षटकारांची क्लिप व्हायरल झाली, परंतु यावेळेस दुसरी क्लिप या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक अनिकेत राजेश बाबरे यू क्लास. धावसंख्या आपण जर बघितली तर 77. 77 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस फ्री हिट असेल आणि समोर आपण जर बघितलं तर वीरेंद्र बाबरे कशा पद्धतीने फ्री हिटचा समाचार घेतला जाईल. 77 प्रफुल्ल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने येथे गोलंदाजी करेल समोर वीरू सारखा फलंदाज. कमी वयामध्ये हा फलंदाजांची चर्चा मात्र होते, सातत्याने आपण पाहिलाय. तोच बॅटर वीरेंद्र बाबरे ऑन स्ट्राईक, फ्री बॉल. मोठा फटका येईल का? रोहित शर्मा यांच्यासमोर आतापर्यंत 21 चेंडू हे फ्री हिटच्या स्वरूपामध्ये आलेत, त्याच्यामधील 19 चेंडू डिपॉझिट झालेत षटकारामध्ये. तशाच पद्धतीने समोर वीरू, फ्री बॉल ऑन साइडला वीरेंद्र बाबरेच्या बॅटमधून बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. बाजारात तुलनी पैसे त्या घेन देईन, बाजारात तुलनी पैसे त्या घेन देईन. अगे पोरी तू येशील का बाजारी माझे हरी. अगे पोरी तू येशील का बाजारी माझे हरी. बाजारात नेशील मला काय घेऊन देशील. धन्यवाद. बाजारात नेशील धावांच्या गतीत जर आपण बघितली तर 83 धावा. वीरेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये काही कम्मालीची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस अतिशय सुरेख फटका. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि त्याच्यामध्ये सुंदर फलंदाजी करताना हा फलंदाज पाहायला मिळतोय. मिळतील 2 धावा आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 85 रन. 85 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचं स्कोर कार्ड आतापर्यंत पाहायला मिळालाय रोहन ब्रदर्स सातपाडी संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूनं राणी शिगावा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं, गतीने बीट झाला, थोडासा स्लो चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. गोलंदाज प्रफुल्ल धोडी यांच्या माध्यमातून 85 धावा. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. यावेळेस फुल टॉस अँड आय एम द बॉस. वीरू मात्र हे चेंडू सोडणार नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत.
धन्यवाद. चला पुढील सामना आपण दोन संघाचे कर्णधार प्लेइंग 11 लिस्ट आपण फिलअप करून द्यायची आहे. आझाद मुंडवाली आणि SCC वडराई. नेक्स्ट मॅच 91 धावा. यावेळेस पुनश्च फुल टॉस आणि वीरेंद्र बाबरे सोडणार नाहीये. ब्रँड ऑफ डायनामिक स्पोर्ट्स या ठिकाणी फलंदाजी करताना स्कोर कार्ड 97 रन. सत्त्याण्णव धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू असेल प्रफुल्लच्या माध्यमातून. यावेळेस देखील तिसरा लगातार बॅक टू बॅक षटकार आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय ट्रिपल डिजिट मध्ये. ते म्हणजेच असेल 103. तरणी माझी यावेळी चेंडू हवेमध्ये सुजिता गोलंदाज पाहायला मिळतोय. झेल सुटला, जीवदान मिळालंय अनिकेतला. खूप चांगली फलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून. अर्धशतक आपण पाहिलं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून सर्वात जास्त 50+ स्कोर 295 सामन्यांमध्ये. गोलंदाज सुजित याला पण पाहू शकाल. यावेळेस पाहायला मिळतोय IPLच्या माध्यमातून आपण बघितलं डेव्हिड वॉर्नर तब्बल 61 वेळा पराक्रम पाहायला मिळाला. तदनंतर विराट कोहली यांना पण बघितलं 51 वेळा. यावेळेस वीरेंद्र बाबरे काय कमालीची फलंदाजी करतोय. मैदानाच्या चहू बाजूने या ठिकाणी षटकारांची आतिषबाजी केली जाते. 6 रन. धन्यवाद. लगातार 14 षटकार वीरेंद्र बाबरेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. लगातार 5वा षटकार येईल का यावेळेस? यस, या ठिकाणी पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत 5वा लगातार षटकार. धन्यवाद. आणि वीरेंद्र बाबरे देखील अर्धशतक या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. विरू आपण बॅट दर्शवायची आहे संपूर्ण बाजूने. यस, या ठिकाणी पाहायला मिळतोय. अवघ्या 13 चेंडू आणि 54 धावा. काय या ठिकाणी विलक्षण रेकॉर्ड. 6वा षटकार येईल का? परंतु ही षटकार येत नाहीयेत. कम्मलीची फलंदाजी. 13 चेंडू मध्ये 54 धावा. 385चा स्ट्राईक रेट हा पाहायला मिळालाय. आपण पाहिलं ते म्हणजेच T20 क्रिकेटमध्ये विराट प्रेम कोहली यांना 38 वेळा, रोहित शर्मा यांना बघितलं 33 वेळा, बाबर आझमला 32 वेळा. यावेळेस या सरळ दिशेने आपण बघितलं. आमचे कॅमेरामॅन बंटी कुंभार यांच्या स्वागताकरता हा षटकार येतोय. 6 धावा येतील आणि 6 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचतंय. फ्लाय होताना 122 धावा. अतिशय भन्नाट फलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे 2 फलंदाज वीरेंद्र आणि अनिकेत मैदान गाजवत आहेत. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 7वा.
यावेळेस पुनश्च एकदा चेंडू उंच उडालाय गगन भेदी. यावेळेस येतोय षटकार वीरू क्लास आपण पाहत आहेत. आणि धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन पोहोचते 6 धावेच्या मदतीने 128 धावा या फलकावरती. चला पुढील सामना आपण रिपोर्टिंग करून घ्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. दोन संघाचे संघ नायक आपण त्वरित यायचा आहे. यानंतर अंतिम षटक आहे आझाद मुंडवाली आणि SCC वडराई. आपण त्वरित कॉम्बॉक्स मध्ये या प्लीज. बाजारात अशी पावडर लावून मी जाते बाजारात. तुझ्या ओठाला लिपस्टिक शोभते ग, तुझ्या माथ्यावर बिंदिया चमचमते. अशी पावडर लावून पुरी कुठे जासे ग, अशी पावडर लावून पुरी कुठे जासे ग. धन्यवाद. आपण दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप जर बघितली तर 23 चेंडूमध्ये 74 धावा आणि त्याच्यामध्ये योगदान जर आपण बघितले तर वीरेंद्रचं आहे 66 धाब्यांचं आणि अनिकेतचं 7 धाब्यांचं. अतिशय सुरेख कामगिरी करताना वीरेंद्र आपण जर बघितलं 16 चेंडूमध्ये 66 धाबा. अंतिम षटक पाहायला मिळेल. हॅलो धावसंख्या आपण जर बघितली तर 129 धावा. गोलंदाज प्रसाद. यावेळेस वीरू मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. अनस्टॉपेबल हा फलंदाज. परंतु यावेळेस काही कम्मलीचं जजमेंट पाहायला मिळाला. उत्कृष्ट झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणतात ना की 576 एवढ्या मानवी डोळ्याची क्षमता असते आणि एक उत्कृष्ट झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. गॅदर होताना पाहायला मिळतोय. चांगली खेळी भन्नाट फलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळाला आणि तंबूत परतताना फलंदाज वीरेंद्र बाबरे गॉन. विश्वास ठेव ग माझ्यावरी, नाही धोका देणार मी तुला कधी. विश्वास ठेव ग माझ्यावरी, नाही धोका देणार मी तुला कधी. अगं बोलतोय तुला आता सॉरी, शोभेल तुझी माझी जोडी. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कुणाल. 129 धावा. अंतिम षटक आपण पाहू शकाल. तेच थर्रार हा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि 130 धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच फलकावरती. चेंडूचा खेळ झालाय 3. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 3 या षटकामधील आणि पहिल्या इनिंग मधील. समोर अनिकेत बाबरे हा फलंदाज ज्याने आतापर्यंत सुरेख फलंदाजी केलेली आहे या सामन्यामध्ये. चांगला फटका शॉट ऑन चाप. क्षेत्ररक्षक तैनात आहे सुजित. एकच धाव एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा येतील या चेंडूवरती. नो बॉल पंच दर्शवता येते या ठिकाणी आणि 3 धावा या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या ही जाऊन पोहोचते 133 धावा या फलकावरती लागताना आपण पाहू शकाल. फ्री हिटचं सिग्नल आहे. सूट सवलत आणि कमिशन या ठिकाणी अनिकेतला मिळेल. 22 चेंडूमध्ये 54 धावा उल्लेखनीय कामगिरी करणारा हा फलंदाज पाहायला मिळतोय रोहन ब्रदर्स आटपाडी. संघाच्या माध्यमातून फुलटॉस चेंडू आहे. इन टू दी गॅपमध्ये 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अनिकेत बाबरेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. बारीक पासून मी पुरी तुझी पाठी, तवा होतीस बारीक आता झालीस लोटी. भेटाये मला वाकड्या आंब्याखाली, अग वाट मी नांगन ग पुरी तुझी.
दिल आलाय हा तुझ्यावरी ग पोरी भेटा येईन वाकडे आंब्याखाली दिल आलाय हा तुझ्यावरी ग पोरी भेटा येईन धावांची गती जर वाकडे आपण बघितली आंब्या तर 137 धावा फलकावरती, 4 चेंडू फेकून झालेत. षटकातील 5वा चेंडू समोर अनिकेत ऑन साईडला हा खेळण्याचा प्रयत्न, सलामीच्या भूमिकेमध्ये अनिकेत आला होता आणि अजून देखील चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस धावबाद होतोय, एकच धाव मिळत आणि फलंदाज अनिकेत या ठिकाणी चांगली फलंदाजी कडून तंबूत परतताना पाहायला मिळतोय. गॉन, वेल प्लेड. अनिकेत पास झाला या ठिकाणी. यस, टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं गेलं. ज्या पद्धतीने एक प्लॅटफॉर्म सेट केला आणि त्यानंतर विरूने जी फलंदाजी केली ते मात्र आतापर्यंत आपण पाहिलं. रोहन ब्रदर्स आटपाडी संघाच्या माध्यमातून चांगला टप्पा या ठिकाणी मेंटेन करताना विकेटचं पतन होत आहे. 138 धावा फलकावरती आहेत आणि विजयाकरता आव्हान असेल 139 धावेचं. या ठिकाणी बॅटिंग समरी आपण जर बघितली तर तुषार पालवे थोडासा फ्लॉप होताना आपण बघितलं, 7 धावा. तदनंतर अनिकेत बाबरेला आपण बघितलं 24 चेंडूमध्ये त्याने धावा बनवल्या 59. तदनंतर विरूला आपण बघितलं 17 चेंडू 66 धावा. कुणाल 1 धाव नाबाद राहिला. वैभव या ठिकाणी बाद झाला. अशा पद्धतीने आपण बघितला. आणि गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर प्रभावशाली गोलंदाजी पाहायला मिळाली नाही, कारण की सर्वच गोलंदाज एक्सपेन्सिव्ह ठरले. या ठिकाणी आपण जर बघितलं तर विकेट मिळवला तो मात्र प्रसाद या गोलंदाजाने 2 विकेट आणि किरणने मिळवला 1 विकेट. अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. चला 2 कर्णधार आपण यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्याकरता टॉस बॉक्समध्ये. एका साईडनं आझाद मुंडवाली आणि दुसऱ्या बाजूनं आपण पाहणार आहोत SCC वडराई. हॅलो, आझाद मुंडवाली संघाचे संघनायक आपण यायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्याकरता त्वरित. आझाद मुंडवाली विरुद्ध SCC वडराई नेक्स्ट मॅच. हॅलो, चला आझाद मुंडवाली संघाचे संघनायक आपण कृपया करून लवकरात लवकर यायचं आहे. या ठिकाणी SCC वडराई संघाचे संघनायक उपस्थित आहेत आणि नाणेफेकीचा कौल आदरणीय सन्माननीय श्रोत परेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून केला जाईल. आझाद मुंडवाली तर 2 फलंदाज आपण त्वरित जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. विजयाकरता 139 धावेचं मोठं टार्गेट सेट केलं गेलंय. त्या पद्धतीने फलंदाजी आपण पाहिली ती म्हणजेच अनिकेत बाबरीच्या बॅटमधून अर्धशतक आलं, विरूच्या माध्यमातून अर्धशतक आलं आणि एक चांगल्या सुस्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये रोहन ब्रदर्स आटपाडी संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बॅट साईडनं आपण जर बघितलं तर राणी शेगाव संघ
बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या संघाकडे. 2 फलंदाज किरण धोडी आणि आपण पाहताय किशोर धोडी. ही A1 जोडी मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळते. अरे करशील काय रे पोरा तू सांग प्रेमाचे तुझ्या माझ्यासाठी मग दिल हो काही जान हो देन टाकत मी पोरा तुझ्यासाठी. होळी या मैदानाच्या आतमध्ये मोठा आव्हान सेट केलं गेलंय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. वीरेंद्र बाबरे समोर किशोर धोडी. नो बॉल या ठिकाणी पंच दर्शवताना पाहायला मिळत आहेत. वाईट फॅक्टर पाहायला मिळाला. फर्स्ट बीमर बॉल विरूच्या माध्यमातून. नवीन चेंडू असतो या ठिकाणी. कोरा कापूस चेंडूवरती असतो आणि नवीन चेंडू हाताळणे एक फास्टर गोलंदाज थोडंसं अवघड कार्य आपण पाहिलेलं आहे. जे सुरुवातीचं षटक असतं. चला बोथ कॅप्टन आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. आझाद मुंडवाली विरुद्ध SCC वडरे. नाणेफेकीचा कोल आपण पाहू शकाल. एक दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्रीयुत परेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून केला जाईल. टॉस बॉक्समध्ये आपण पाहत आहेत नाणेफेकीचा कोल होताना. धन्यवाद. आणि नाणेफेकीचा कोल या ठिकाणी जिंकलेला आहे आझाद मुंडवाली या संघाने. धन्यवाद परेशजी पाटील सर. आपला निर्णय कळवायचा आहे. आझाद मुंडवाली संघ प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. थँक्यू व्हेरी मच. आझाद मुंडवाली वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. वडिया मैदानाच्या आतमध्ये किशोर धोडी या ठिकाणी तंबूच्या रस्त्यामध्ये परतताना पाहायला मिळत आहेत. बिग विकेट म्हणून या विकेटकडे पाहिलं जाईल. चेंडू फेकून झाले 4 आणि स्कोर कार्ड 1 गडी बाद 4. पुन्हा विरू
तेच तर्रार गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज आपण पाहू शकाल. रोहन ब्रदर्स आटपाडी संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी विरूच्या माध्यमातून आपण पाहिले 66 धाबींची झंझावती खेळी आणि यावेळेस आपण पाहत आहेत एक उत्कृष्ट गोलंदाजी करताना ओपन मॅचेसमध्ये आपण सातत्याने विरूला पाहिलं आहे. मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा गाजवताना यावेळेस लेग ब्रेक हाताळला जातोय, पूर्णपणे बीट झाला बॅटर आणि यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर राणी शिगावा संघ जाऊन पोचलाय 1 गडी बाद 4 धावा. जान तू माझी आदिवासी यार मी तुझा आदिवासी जान तू माझी आदिवासी यार मी तुझा आदिवासी अरे करशील धन्यवाद. मोरा तू सांग प्रेमाचे गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल तुषार पालवे. अशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. षटक क्रमांक 2 आणि समोर बॅटर आपण जर बघितलं तर हसमुख धोडी आणि किरण धोडी हे 2 बंधू पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक इकॉनॉमिकल प्लस विकेट टेकर गोलंदाज आपण बघितलं वीरेंद्रचं, परंतु येथून देखील चांगली सुरुवात होऊ शकते. मोठं टार्गेट आहे परंतु विसरून चालणार नाही आहे. क्रिकेटच्या परिपटलावरती मोठ्यातली मोठी टोटल देखील चेस होताना आपण पाहिलेले आहेत, परंतु तशाच पद्धतीने खेळावं लागेल. यावेळेस आपण जर बघितला सॉफ्ट डिसमिसल होताना हसमुख धोडी बॅक टू दी पवेलियन गॉन. नवीन फलंदाज सुजित येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहिल्या चेंडूवरती 1 धाव परिपूर्ण करतोय. आपला अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतोय. यावेळेस कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण बघितलं किरण बाबरे यांच्या माध्यमातून. 6 धावा फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मोठा आव्हान आहे या ठिकाणी. राणी शेगाव संघासमोर 139 धावा करायच्या आहेत. थोडंसं प्रेशर असेल धावांचं नो डाऊट. ज्या पद्धतीने फलंदाजी केली रोहन ब्रदर्स आटपाडी या संघाने 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी 18.86चा पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेच्या बंधनात आपण पाहतायत तुषार पालवे यांची गोलंदाजी. यावेळेस पुनश्च एकदा चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षण होईल तत्पूर्वी 2 धावा मिळतील. 9 धावा जाऊन पोहोचतायत या फलकावरती. चेंडू फेकून झाले षटक क्रमांक 2 मधील 5 आणि धावा लागल्यात राणी शेगाव संघाच्या 2 गडी बाद 9 धावा. अंतिम चेंडू या P2 मधील घेऊन येतोय गोलंदाज तुषार पालवे आणि समोर बॅटर किरण धोडी. यामुळे चांगला फटका पाहायला मिळतोय. इनसाइड आउट केलाय आणि यस 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 रन आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 2 षटकानंतर 2 गडी बाद 13. अगं पोरी तू हो बोल मला एकदा
धावांची गती 13 फलकावरती येणारे 36 चेंडू आणि आवश्यकता आहे 126 धावेची. आत्ता मात्र रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोहोचला येतो म्हणजेच 21.0. तेवढ्या सरासरीने धावसंख्या जमवावी लागेल. वीरेंद्र पुन्हा एकदा पहिला चेंडू यावेळेस टेस्टिंग लाईनचा वापर करताना पाहायला मिळाला. चांगली लेंथ जी क्रिकेटच्या परिपटलावरती आपण सातत्याने पाहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, टेस्टिंग लाईनचा वापर सातत्याने करताना हे गोलंदाज आपण पाहू शकेल. आणि त्याच लेंथ लाईनमध्ये गोलंदाजी करताना वीरेंद्र बाबरे पुन्हा एकदा यावेळेस फुलरचा चेंडू होता, ऑन साईडला स्टिअर केलंय. एकच धाव मिळेल, एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होत आहेत. धावांची गती जाऊन पोचले ती म्हणजे 14 धावा. 2 चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहू शकाल. जे हाताळतोय वीरू मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली फलंदाजी आणि खूप चांगली आत्तापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते वीरेंद्र बाबरेच्या माध्यमातून. यॉर्क लेनचा प्रयोग करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकच धावेवरती सॅटिस्फाईड होत आहेत दोन्ही फलंदाज. मोठी धावसंख्या येत नाही आहेत. खूप सुंदर रीतीची गोलंदाजी आत्तापर्यंत करताना स्पीड ब्रेकर बनले गेले तर हे गोलंदाज फलंदाजांसाठी. ज्या पद्धतीने आत्तापर्यंत गोलंदाजी केलेली आहे वीरेंद्र बाबरे. पुनश्चदा समोर बॅटर जर आपण बघितला सुजित, यावेळेस क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय विकेट्स बटन. बॅटर बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅटिंग ॲट नंबर 5. 5व्या क्रमांकावरती या फलंदाजी करण्याकरता येतोय. क्रुशल मोमेंट. 15 धावा आहेत, 3 गडी बाद. पुन्हा एकदा वीरेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी, चेंज ऑफ पेस, स्लोवर अँड स्लोवेस्ट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. वीरूच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत. अंतिम चेंडू पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मधील धावा आहेत 15 फलकावरती. हा चेंडू पाहायला मिळेल. एक धाव घेताना जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमुळे राग येतो एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 16 धावा फलकावरती. येणारे चेंडू 30 आणि 30 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 123 धावेची. रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोहोचलाय 24.60. अश्वगंधा तुमच्या कॉर्टिसॉल पातळी नियंत्रित करून आरोग्य नीट ठेवते. आता स्ट्रेस नाही, डिस्ट्रेस करा. धन्यवाद. षटक क्रमांक 4 मध्ये पुनश्चदा तुषार पालवे यांना आपण पाहू शकाल. एक्सपिरियन्स गोलंदाजचा. आणि समोर समीर. उलट चेंडू आहे, स्टिअर केलाय चांगल्या पद्धतीने. आणि यावेळेस देखील वीरूच्या सेफ हँडमध्ये हा चेंडू पाहायला मिळेल. विकेट्स बटन. यस, विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन. तुझे रतरला माझी आई
धन्यवाद. तीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. किरण 16 धावा फलकावरती आहे. 4 गडी बाद. चांगली लेंथ आणि लाईनचा वापर या ठिकाणी तुषार पालवे यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकाल. यावेळेस लॉंग स्टॉप रिजनमध्ये हा चेंडू जाऊन पोहोचतोय. 4 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. पंचांचा संकेत आमच्यापर्यंत पोहोचलं जात आहे आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 20 रन. 20 धावा या फलकावरती लागल्या जाताना आपण पाहत आहेत. मोठी धावसंख्या चेस करताना थोडासा बॅकफूटवरती हा संघ पाहायला मिळतोय, परंतु एक सामन्याने काहीच होत नसतं. आपण सातत्याने पाहिलेलं आहे. इथून चांगला कमबॅक करा. लेंथ आणि लाईन प्रॉपरली गुड लेंथ स्पॉटवरती होती आणि बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज पूर्णपणे बीट झाला. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. चेंडू फेकून झाले 4. 20 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकामधील 5वा चेंडू. राईट ओव्हर द विकेटचा वापर पुनश्च एकदा उडवलाय. चिप शॉट शुड बी टेकन अँड यट्स इट्स टेकन. पुनश्च एकदा विकेटचं बटन. बॅटर गॉन. धावसंख्येवरती तब्बल 5 गडी बाद आपण पाहू शकाल. अर्धा संघ या ठिकाणी तंबूत जाऊन पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजीचं पृथ्वीकरण आतापर्यंत हे 2 गोलंदाजांनी प्रभावित केलंय. तुषार पालवे यांना आपण पाहिलं. यावेळेस त्यांचा स्पेल देखील झाला कंप्लीट. 4 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण आणि स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 21. 5 गडी बाद झालेत. 21 धावा. येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता आहे 118 धावेची. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जर आपण बघितलं तर अश्विन बाबरे. यावेळी शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलेला आहे. यस विकेटचं बटन. 6वा गडी बाद होतोय. किरण धोडी बॅक टू दी पवेलियन. गॉन.
धन्यवाद. 6वा गडी या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. मोठं लक्ष होतं आणि फाउंडेशनची कमतरता या ठिकाणी आपण पाहिली. फक्त 25 धावा आहे, जी स्टार्ट पाहिजे होती ती स्टार्ट झाली नाही. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया मजबूत असणे फार आवश्यक आहे, कारण की आज जर आपण बघितलं तर जगातील सर्वात मोठी उंच इमारत आहे दुबईमध्ये स्थित बुर्ज खलिफा. त्याची हाईट जर आपण बघितली तर 828 मीटर एवढी मोठी आहे आणि तिचा पाया जर आपण बघितला तर तब्बल 65 मीटर खोलमध्ये आहे. म्हणूनच जगातील सर्वात उंच इमारत दुबई येथे स्थित आहे बुर्ज खलिफा. त्याच पद्धतीने तुमचा पाया मजबूत असणे क्रिकेटच्या खेळामध्ये देखील फारच अत्यावश्यक आहे आणि तेच फाउंडेशनची कमतरता जाणवली या ठिकाणी. षटकातील पुढील चेंडू यापुढे ऑन साईडला स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. एक धाव जरूर मिळेल. एकेरी धाव दुहेरीमध्ये परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा येतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 29 धावा जाऊन पोहोचल्या जातील या फलकावरती. 5 चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक 5. आता 19 चेंडू 110चं टार्गेट समोर आहे. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज अश्विन पुनश्च एकदा अलॉंग द कार्पेट. 1 धावा आली आणि 30 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये. आई गो आई तुला भेटाया आलो उघड दयेचं दार. गोलंदाज अक्षय उराडे यांना आपण पाहत आहेत. तर जोगेशच्या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. आणि नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल हा फलंदाज पाहायला मिळेल. 7 गडी आत्तापर्यंत बाद होताना आपण पाहत आहेत. 33 धावा आहेत. औपचारिकता आपण या ठिकाणी पाहत आहेत. पुढील सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे. एका बाजूनं आपण पाहणार आहोत SCC वडराई आणि दुसऱ्या साईडनं संघ आझाद मुंडवाली. आझाद मुंडवाली संघाने नाणेफेकीचा कोल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हा घेतला जातोय. लेग ब्रेक या ठिकाणी पाहायला मिळेल.
चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण अक्षय उराटे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. रोहन ब्रदर्स सातपाटी हा संघ आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करतोय, जे आपण पाहिलं प्रथमतः फलंदाजीमध्ये, तदनंतर आपण बघितलं गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये तीनही डिपार्टमेंट गाजवलेले आहेत. त्यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, प्लेड अँड मिस, डॉट बॉल, चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहू शकाल. या षटकामध्ये करताना गोलंदाज षटक झाले कंप्लीट, 33 धावा आहेत. 6 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण. आता 12 चेंडू आणि 106 धावा हे टार्गेट समोर. माझी वेडी सकू कपाली लावलाय चुकून चालते डुकू डुकू. अग माझी वेडी सकू कपाली लावलाय चुकून चालते डुकू डुकू. धन्यवाद. गोलंदाज आपण जर बघितलं तर दिनेश बाबरे यांना आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये एक जुने जाणते गोलंदाज, क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. या गोलंदाजाला आपण सातत्याने पाहिलंय, आपली कारकीर्द अतिशय गाजवली. आज देखील मैदान गाजवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून यस वाईट बॉल पंत दर्शवताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 36-36 फलकावरती. स्लोवर चेंडू पाहायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं गेलं. आताच्या काळामध्ये फारच आवश्यक आहे गतीमध्ये परिवर्तन करणे. एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे कलात्मक गोलंदाजी असावी आणि तीच या ठिकाणी आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे. ज्या पद्धतीने रोहन ब्रदर्स सातपाटी संघाने गोलंदाजी केलेली आहे, यावेळी शॉट ऑन जॉब करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपमध्ये, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पार. चौकार. गती आहे 40 फलकावरती. औपचारिकता बाकी आपण पाहत आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला होता आणि काही चेंडू खाली, परंतु सूर्यकिरणे मात्र निश्चित स्वरूपामध्ये डोळ्यावरती आली असावी आणि याच कारणास्तव चेंडू मात्र दिसेनासा झाला. परंतु यावेळी चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. आताच्या काळामध्ये सन ग्लासेसचा वापर करणे अत्यावश्यक असतं, परंतु अजून देखील आपल्याकडे ग्रामीण क्रिकेटमध्ये काही क्रिकेटपटू मात्र निश्चित स्वरूपामध्ये अजूनपर्यंत घालत नाही आहेत. कॅप माथ्यावरती असणे आवश्यक आहे. यावेळेस पुलचा फटका पाहायला मिळतोय आणि या सक्सेसफुल होतोय. सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 धावेसहित 50. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 7 मधील 50 धावा आहेत. स्लोवर चेंडू पुनश्च एकदा ऑन साईडला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात अँड यस टेकन. या ठिकाणी विकेटचं बदन पाहायला मिळालं. तुषार पालवे यांच्या सेफ हँडमध्ये हा चेंडू जाऊन विसावला गेला. गोलंदाज अश्विन बाबरे पुनश्च एकदा येतोय गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटचा वापर. फुलटोच चेंडू आहे, फेकून दिलाय ऑन साईडला. वीरू तैनात आहे. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न आणि सुरेख पद्धतीने हा झेल टिपला गेला. 6
6 धावा विरोध दर्शवतायत आपली स्पोर्ट्समॅन स्पिरिट. धन्यवाद. 56 धावा फलकावरती 56. दोन चेंडू आतापर्यंत फेकले गेले. षटक क्रमांक 8 मधील अंतिम षटक आपण पाहत आहेत. प्रफुल्ल आणि प्रसाद हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राणी शिगाव संघाच्या माध्यमातून यावेळेस देखील षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज पुनश्च एकदा अश्विन खोलवर टेपाचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झाली. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे. एक पीक मार्जिनने या ठिकाणी सामन्यावरती पकड आतापर्यंत मिळवलेली आहे ती म्हणजेच रोहन ब्रदर्स सातपाड या संघाने. अश्विन बाबरे पुनश्च एकदा ओव्हर द विकेट. फुलटच चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाले षटकामधील 5. अंतिम चेंडू पाहायला मिळेल. 59 धावा फलकावरती आहेत. तब्बल अजून देखील 80 धावा पाठीमागे पाहायला मिळेल. तो म्हणजेच राणी शिगाव संघ 139 धावेचं लक्ष मोठं लक्ष होतं आणि लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र अनसक्सेसफुल झाला आणि यावेळेस विजयावर शिक्कामोर्तब करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे संघ रोहन ब्रदर्स सातपाडी. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ट